रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी येत्या 5 तारखेला मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघातून हर्षदा अतुल घरत आणि पळसपे पंचायत समिती गणातून राजेंद्र हरिश्चंद्र पाटील यांना भाजप महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे। या उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवारी कोळखे पेठ गावात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत जोरदार प्रचार करण्यात आला। या प्रचार मोहिमेत भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस गणेश कडू, कोळखे ग्रामपंचायत सरपंच मिनल म्हात्रे, उपसरपंच स्वाती म्हात्रे, हेमलता डाकी, नगरसेवक अजय बहिरा, एकनाथ गायकवाड, नरेश खरत, सचिन चिखलेकर, बारामतीकर, सुरेखा सुरते, अल्पेशा जाधव, लीना पाटील, अभिजित सुरते, रोहन म्हात्रे, लाजिम पठाण यांच्यासह भाजप महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रचारादरम्यान जिल्हा सरचिटणीस गणेश कडू यांनी मल्हार टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की कोळखे ग्रामपंचायत आणि विशेषतः कोळखे पेठ गावात आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत। तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेला विकासही आम्ही जनतेपर्यंत पोहोचवत आहोत। या विकास कामांच्या जोरावर मतदारांमध्ये भाजप महायुतीबद्दल सकारात्मक वातावरण असून प्रचारादरम्यान नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। या कोळखे ग्रामपंचायतीमधील 12च्या 12 सदस्य सरपंचासह उपसरपंचासह हे प्रचारात सामील आहेत। हे सामील आहेत, लोकांना सामोरे जात आहेत, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने 5 वर्षे आमदार महेश बालदी साहेब असतील, प्रशांतदादा ठाकूर साहेब असतील यांच्या माध्यमातून ते केलेलं आहे। आणि आपण जे आत्ता रस्त्यावर उभे आहोत त्याचंही कॉन्क्रिटीकरणाचं काम गेले कित्येक दशकं जे अटकून पडलं होतं ते आज या कमिटीच्या माध्यमातून सुरू आहे। त्यामुळे आम्ही हे 12 सदस्य आपल्यापर्यंत येत आहेत। या आमच्या दोन्ही उमेदवारांच्या, एक जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती गण, अशा दोघांसाठी आम्ही जे मतदानाचं दान आपल्याकडे मागायला आलो आहे ते ह्याच बेसवर मागतो आहे की आम्ही जी विकास कामं केलेली आहेत त्याचा झंझावत यापुढे देखील पंचायत समिती असेल आणि जिल्हा परिषद असेल या दोन्हींच्या माध्यमातून आणखीन जोरात होऊन या कोळखे ग्रामपंचायत आहे त्याचा विकास उत्तरोत्तर चांगला व्हावा। मग उरलेले सगळेच जे प्रश्न आहेत ते प्रश्न अगदी निकडीने सोडवण्याचा जसा या 12 ग्रामपंचायत सदस्य सरपंचासह सगळ्यांनी प्रयत्न केला तसाच प्रयत्न कोळखे जिल्हा परिषद, माफ करा, पळसपे जिल्हा परिषद आणि पंचायत या माध्यमातून दोन्ही जे आमचे उमेदवार आहेत ते करतील यात मला शंका वाटत नाही। त्यामुळे येत्या 5 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाच्या वेळी आपण कमळासमोरील 2 बटन दाबून आमचे जे उमेदवार आहेत दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावा अशाच प्रकारची विनंती आपणा सगळ्यांना करायला आम्ही इथे आलेलो आहोत।